तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत फार्म हाऊसला नक्कीच गेला असाल, पण हे काही हरामी मित्र आहेत. ह्यातल्या एकालाही लाज म्हणजे काय हे माहीत नाही. बिनलाजेचे आहेत सगळे. अशी डिक्की हलवणारे तर खूपच आहेत आणि डिक्कीवर पडणारे सुद्धा. मित्रांनो, मी फार्म हाऊसवर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम खेळलो, वेगवेगळ्या गोष्टी केल्या. जसं की तुम्ही बघू शकता, 4 ते 5 जण मिळून या मुलावर तुम्ही समजा काय ते या व्यक्तीवरती खूप अत्याचार करण्याचा प्रयत्न करते. आणि एक जण तर काके दात घालतोय, एक जण पाय ओढतोय आणि पुलाच्या जवळ फेकण्याचा प्रयत्न. आणि चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. CST स्टेशनपासून ऑलमोस्ट 110 किलोमीटरवर असणाऱ्या या उंबरमाळी ठिकाणावर आम्ही पोचलो आहे. उतरल्या काही लोकांना वडापावची भूक लागली होती, परंतु त्यांना लगेच गाडीत भरून पुढे नेण्यात आलं. स्वतः येऊत ना मला एवढे दिसत पण नाही. बघता अवघ्या 5च मिनिटात आम्ही ठिकाणावर पोचलो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हिडिओजमध्ये. आणि तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया आहे. आतमध्ये आम्हाला 3 रूम आहेत आणि इकडे बाहेर पाना पण आहे, ग्रास पण आहे. इथे त्या साईडला स्विमिंग पूल आहे. दाखव विदेश त्या साईडला. हा स्विमिंग पूल कधी बघितला नसेल तर बघून घ्या. हे कसारामध्ये आहे. हा विदेश आहे. मनाने खूप चांगला आहे, पण मध्ये करत आहे. आणि तुम्ही थोड्याच वेळाने पूर्ण व्ह्यू बघणार आहात. अरे तांबू यावायला. तिथे पोचताच अचानकच सर्वांना डान्सची आवड निर्माण झाली. पोचल्या अचानक सगळ्यांच्या अंगातला डान्सर जागा झाला. आमच्या मुली तर जबरदस्त डान्स करतच होत्या शाळेपासून, पण आमची मागे पोरं बघा, जरा त्यांची हालत बघा. तर अख्ख्या डान्समध्ये तुम्हाला कोणाचा डान्स सर्वात खराब वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्विमिंग पूल. गाईज, आम्ही आता चेंज केले सगळ्यांनी आणि आम्ही आता जेवायला जाणार आहे. जेवून डायरेक्ट या स्विमिंग पूलमध्ये एंट्री मारणार आहे. मित्रांनो, ट्रिपवर आल्यावर काय करू हे ज्यांना समजत नाही ते डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये येऊन पडतात. आणि ज्यांना समजतं ते ड्रिंक करून डान्स करत बसतात. जसा की ह्यांचा हा कपल डान्स. हा आहे ओमकार. ह्याची आवडती व्यक्ती याच्या बाजूला असेल की या भलताच फॉर्ममध्ये असतो. हा आहे कॅन गेम. आणि हा गेम 1960 साली प्रथम अंमलात आणला होता. त्यानंतर डायरेक्ट 2025 मध्ये खेळण्यात आला. हा एवढा फ्लेक्स ह्यासाठी करतोय कारण की त्याचा 10 पैकी आताशी 1 शॉट लागलाय. मुलींसाठी नो कमेंट्स. हा रंगनाथ आहे आणि याचा हा थ्रो कॅन तर नाही फोडत आहे, पण कोणाच्या तरी गोट्या. ह्याचं नाव आहे बिडी आणि ह्याला लहानपणापासून भाला फेकची खूप आवड होती. हा काळे आहे आणि हा स्वतःला जसप्रीत बुमराचा बाप समजतो. गेम तर काय हाय नाही, पण पटेली बघा याची. विदेशच्या हातात आहे फायनल बॉल आणि लागला आहे. अशा प्रकारे टीम ए जिंकली आहे फक्त 1 पॉईंटने. आणि हे सेलिब्रेशन स्टार्ट केलं आहे. पाठीमागे पोरांना काही झाटा फरक नाही पडत आहे. काय आता आम्ही वरती आलो आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि इथे बसायला जे फर्निचर आहे ते खूप चांगलं आहे. इथे झोपण्यासाठी हे वाटतं बघा. कसं दाखव. हां, हे व्हाईटवाला जे आहे हे बसून बघतो ह्याच्यामध्ये एकदा. हां, थांब ना, बसून बघतो. ब्लॉगची ऍक्टिंग करता करता खरोखरच पडलो. याच्यामध्ये काही ताकदच नाहीये. मित्रांनो, आता तुम्हाला बघायला मिळेल एकदम नॅचरल ऍक्टिंग. आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आम्हाला एक स्पेशल झाड आढळलं जे क्वचितच मिळतं. तर चला तर आपण बघूया. दक्षता, आपण त्यांना लाजाळूचं झाड दाखवूया. हे आहे लाजाळूचं झाड.
तुमच्यासारखी मी पण वाट बघत होतो, पण लाजळू काय लाजला नाही. हा आता कसं, आता हे पाहून मजा आली. एवढी सगळी ॲक्टिव्हिटी केल्यावर पोरांना भूक लागणारच ना. मग पोरं बसले आमची जेवण्यासाठी. जेवताना कोणीही घाई नाही केली, सर्वांनी डिसिप्लिन दाखवलं. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की हे आमच्या पोरांमध्ये बघायला भेटत नाही सहसा. मागे जे काकी गेलेत ते लोक जेवण बनवत होते. त्यांनी व्हेज नॉनव्हेज दोन्हीची तयारी करून ठेवली होती. अर्धी पोरं नॉनव्हेज होती तर काही पोरं व्हेज होती. नॉनव्हेजवाल्यांनी चिकनवर चांगलाच ताव मारला आणि व्हेजवाल्यांनी मटर पनीरवर. हाय मोरे, एवढा वेळ जे काही पोटात ठुसलं त्यासाठी एक रिव्ह्यू द्यायचा होता, पण एक पण पोरगी तयार नव्हती होत. सर्वांनी रेडी राहा, आता जेवणाचा एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू येणार आहे. रिव्ह्यू, जेवणाचा रिव्ह्यू. इट वॉज व्हेरी टेस्टी. आणि काय बोलायचं अजून? What variety? व्हेज कुर्मा. Okay. Veg kurma in the morning. We had roti, rice roti, then rice. Okay. प्रीती एवढा चांगला रिव्ह्यू देते आणि ओमकार घालतोय त्याची मागे. पुढचा सेक्शन पूर्णपणे नॉन एडिटेड असणार आहे, तर मनापासून बघा. या गेममध्ये एक पिक्चर गेस करायचा असतो आणि काही जण असे आहेत ज्यांनी एकदम गॉड लेवल ॲक्टिंग केली याच्यामध्ये. तर सर्वप्रथम समोरच्या टीमकडून येतोय सागर तांबोळी उर्फ काळ्या. हिंदी मध्ये 4 शब्द. पहिला शब्द सांग ना. पहिला सांगतो शब्द. शुभम नाना टाकल्या शुभम ब आहे का? शुभम म पार्टे नमस्ते. जय जवान जय किसान. जय जवान जय जवान. जय हिंद. रिलेटेड करतो का सांगा. आम्हाला काय बघायचं? ह्याच्या बापाने घेतला होता टाइम आउट या गेममध्ये. अरे झाट्या, तू ऍक्टिंग तरी करतोयस काय? जय जवान जय किसान. अरे हिंदी मध्ये काय सावड. 4 अक्षरी आहे. जय हिंद. जय जवान जय किसान. क्या? ये क्या बक रहे हो मादरचोद? जय हिंद तिलक. बाळासाहेब ठाकरे. भारत माता की जय. बाळ कडू. आपण शांत बसू ना. हिंदी मध्ये बाळ कडू सांगतो. अरे मग काय आहे काय ते सांग ना. दुसरा शब्द सांगू शकशील? नाही दुसरा सांग शब्द. सॉरी. सांग. दुसरा शब्द सांग. काहीतरी नेतावरून आहे. नेता आहे कोण? नेता. काय नाही. टाइम बघ बाबा. हे टाइमर किती बाकी आहे? 1 मिनिट बाकी आहे. नाही रे. शब्द कुठला आहे तो? मी काळ्या. कदम. प्रीती. कोई बात नहीं, हम तो चूतिए हैं. प्रीती. भरत. जय भारत. की जय. 2 भारत. 2 भारत आले. अरे दोघं बोलतो ना. 2 बोललो. भारत. जय भारत. आगे सरा. भाभी. भारतचा काय संबंध आहे? भारतचा काय संबंध आहे? आता येतोय आमचा सेकंड कंटेस्टंट. चेक करा बघा. पहिला वर्ड एक आहे. हा 1 टाइम आहे. पत्ते एकापेक्षा एक साथ.
वाटणे एक साथ नंबर. अरे टायमिंग नाही थांब परत चालू वाटणे एक का 2 मिनिटं चालू करा. एक हा. पत्ते वाटणे एक पे जाऊ दे दुसरा बोल. किती शब्दाचा आहे एका शब्दाचा आहे हो अंडरवर्ल्ड में जिक्र यारा के नाम का काय उच्ची दाखवते उच्ची खाली एक लवंगे एक डाव आपली थर्ड कंटेस्टंट आहे प्रीती भरत कदम. बॉम्बे देखा, बॉम्बे देखा, बॉम्बे बघणार, बघणार मोबाईल, बॉम्बे फोन देखा. अरे बघण्याला हिंदीत काय बोलतात? देखा. अरे देखा हिंदी पिक्चर आहे की मराठी आहे? हिंदी आहे. हिंदी आहे रे. बंबईया नाही बॉम्बे फिक्स आहे, फक्त सेकंड ओळखायचं आहे. हा मराठी किती वर्ड आहेत? किती अक्षर आहेत? किती अक्षर आहेत? 3 अक्षर. हा. ओके बोल तू बोल. देखेंगे दुसरं अक्षर करण, क र करण न मधुकर म दु करण करण कर बॉम्बे बॉम्बे संतोष एक मिनिट बोल. मोबाईल बघतो, संतोष बघतो. सी काय बघतो? काय बॉम्बे क्या बॉम्बे देखा. हा काय बघतो? थांब काय बघतो आपण सगळे काय बघतो? आप टीव्ही, बॉम्बे थिएटर, बॉम्बे थिएटर हिंदी मध्ये थिएटर मध्ये हिंदी मध्ये काय बोलतात? बॉम्बे प्लाझा सिनेमा, चित्रपट, दूरदर्शन, बॉम्बे जत्रा, संतोष काय बघतो? अरे थिएटरला अनुसरून वर्ड थिएटरला अजून एक वर्ड. बॉम्बे ट्रिजन, बॉम्बे चल थिएटर सिनेमा, बॉम्बे सिनेमा. टॉकीज. न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम. हा आहे नाना आणि याला इंट्रोडक्शनची गरज नाहीये. चिकनी चतुर नवरा चिकनी बायको. कितना बोला बच्चा ये. माझ्या नवऱ्याचा चौका पूर्ण आहे. नाही चौ हा पुढे टाइम चालू आहे. बहन के लौड़े टकले तेरी माँ चोद दूंगा. तुझे बापाची अरे पिक्चर पुढे झालाच नाही. मराठी एवढ्या बरोबर आहे, त्याला पाठ नाही होतं नाव एवढं मोठं आहे. हा थांब. 7 अक्षरी आहे ना. 7 शब्द आहेत. आई सवली. पहिला वाला शब्द ओम कार. पहिला 7 7 शब्द स मी विदेश 7 तो पहिला शब्द 7 सातू सू तू. हाँ है तो
सर ABCD जैसा ही। नहीं भोसड़ी के इतना बोल के नहीं चलेगा, 15 घंटे बीत चुके हैं। अगर ये कोड ब्रेक नहीं हुआ तो और एक चूत मान ली जाएगी। आमच्याकडे पण फिरव कॅमेरा विजय, आमच्याकडे पण फिरव कॅमेरा। एक मिनिट झाला निसर्ग, काळोख, नेचर, काळोख, अंधार, माझं नाव नी, निसर्ग, मी, संपूर्ण। अरे नावातलं अक्षर शोध ना कोणाच्या तरी, नावातलं अक्षर दिसतोय तुला, शोधतोय करण लवडे। पा, साप, पा, काय तू काहीतरी बोललास, काय बोललास, पा बोललास, आधी काय बोललास, माकड, माकड, क, म, पहिला अक्षर म आहे का, म, मा, मा, अरे मा, मा, अरे मा, ये मा तुझे सलाम, मा तुझे, ए मराठी आहे, चुकी आहे, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची तिसरी बायको, माकड, मा बोल, मी मी बोलतोय, अरे लवड्या शब्द, मा अक्षर आहे, क, शब्द, संपला काय, जाऊ सांग नाव सांग समजू नका भेंचो, लवड्या सांग, नाव सांग, भरपूर टाइम लागतोय, लवडा तुम्हाला। नेक्स्ट एंट्री करतोय प्रथमेश प्रकाश तांबे म्हणजे कान्या। थोडा राईट साईडला उभा आहे कारण की त्याला वाटलं कॅमेरा राईट साईडला आहे। मूवीचं नाव आहे त्रिमूर्ती, जे ह्याला गेस करायचं आहे आणि तो बरोबर सांगण्याचा प्रयत्न करतोय। तिसरा शब्द त्र आहे, काळ्याला स्वतःला तर काही येत नाही पण उगाच बाकीच्यांना डिस्टर्ब करतोय, येड झावा। गणपती, देव, पूजा, त्रिदेव, पत्री, त्रिमूर्ती। फर्स्ट टाइम ऐकायला नाही गेलं, कानात मजबूत टेकवलेलं वाटतं। एकदम मजेशीर रात्र होती ती रात्र कधीच नाही विसरणार आम्ही। मित्रांनो, आज मैत्री दिवस आहे, तर तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या आज काय आहे नाश्त्याला? चहा आणि वेजवाल्यांसाठी अजून एक्स्ट्रा बटर। मुली आल्यात आणि डान्स न होणार असं होणारच नाही, तर बीडी आणि शेलार हे दोघांनी डान्स करण्याला सुरुवात केली। डान्सचा ऑडिओ यासाठी म्यूट केला आहे कारण कॉपीराईट क्लेम येतो आहे, त्यामुळे फक्त व्हिज्युअलच बघा, डान्सचा आवाज तुम्हाला ऐकायला येणार नाही। मोरे, शेलार आणि बीडी या तिघांनी खूप चांगला डान्स केला, खूप इम्प्रेस झाले लोक। बीडी वाटतं बारमध्ये आधी काम करून झालं आहे, त्यामुळे खूप मस्त बार डान्सचं काम करत होतं। आमच्या बीडीवर खूप दारुड्यांकडून पैसे पण उडवण्यात आले। इथे हा आमचा डान्स आहे, एवढा काय खास नाही आहे। बाबा प्रीतीने तर खूपच भारी ठुमके लावले, मला तर वाटलंच नव्हतं ती एवढा चांगला डान्स करते। व्हिडिओमध्ये तर ती एकटीच डान्स करते, आम्ही फक्त नावाला बघतो एकमेकांकडे। हा परब आहे, ह्याला तर तुम्ही बघितलंच असाल पूर्ण व्हिडिओमध्ये, कशी स्वतःची गण हलवतोय ना तेच समजत नाही आहे, आणि कोणाचे भेंचूत उचललेत आणि इथं तिथं कमरेला हलवतोय। हे काय एका स्टेप करतोय यार। आणि ह्याचा डान्स काळ्या पाठून बघतोय, आता पाठी काय बघायला गेलेला ते मला नका विचारू। मित्रांनो, इथे विदेशने सुद्धा मधी केले, पण त्याने 2 खूप छान अशा शायरी गायल्यात। ऐका, लाईन झाल्यावर वावा बोलायचं असतं शाळेमध्ये, रिक्वेस्ट पण पाहिजे ना।
एक कहानी ऐसी थी, उसने पढ़ना चाहा, हमने लिखना सीख लिया। उसने मिलने की चाह रखी, हमने मिलना सीख लिया। उसने प्यार जताना चाहा, हमने इश्क इजहार करना सीख लिया। उसने नजर से नजर मिलानी चाही, हमने आंखों से दीदार करना सीख लिया। प्यार का सिलसिला कुछ ऐसा चला, हमने सपने देखना सीख लिया। उसने हंसना चाहा, हमने हंसाना सीख लिया। उसने रोना चाहा, हमने संभालना सीख लिया। फिर एक मोड़ ऐसा आया, उसने जाने की जिद की, हमने हाथ छोड़ना सीख लिया। उसने छोड़ना चाहा, हमने जमाने से रिश्ता तोड़ना सीख लिया। उसके जाने के बाद हमने भी रोना सीख लिया। फिर एक बार मुलाकात हुई, उसे देखकर खुशी हुई। चमक उसके चेहरे पर वैसी ही थी, पर न जाने क्यों वो रो रही थी। मुझ पर वो चिल्लाने लगी, धीरे धीरे पास आने लगी। पर अब ना मोहब्बत वैसी थी, न जाने उसे शिकायत कैसी थी। मैं इस किनारे था, वो उस किनारे थी। हम दोनों के बीच तन्हाइयों की दीवारें थी। फूलों की माला हमने मन ही मन में सजाई थी। फूलों की माला हमने मन ही मन में सजाई थी। अब उस माला के पीछे इस जमाने ने तस्वीर हमारी लगाई थी। एक कहानी ऐसी थी, एक कहानी विदेशनी जी शायरी बोलली ती ऐकून ऑलमोस्ट सगळेच रडले होते, पण काय करणार, सगळ्यांनी खूप कंट्रोल केलं आणि विदेशचा एक चांगला सत्कारही केला. चला तर मग मित्रांनो, निघायची वेळ झाली आहे. त्याच्या अगोदर थोडासा मिसळपावचा नाश्ता केलेला बरा. सर्वांनी मिसळपाव घेतली, नाश्ता केला. निमेशनी थोडीशी ॲक्टिंग केली, परबनी थोडेसे चिटकवले आणि काळ्या दिसत तर नव्हता तरी पण त्याला कॅमेऱ्यात घेतलं आहे. शेवटी बोलायला गेले तर खूप चांगलाच प्रवास झाला आणि असेच मित्रांनो भेटत राहा. खरंच खूप मजा आली. कोणाला काही वाईट वाटलं असेल तर वाईट मानून घेऊ नका आणि असेच एकमेकांच्या सोबत राहा. चला बाय.